नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी लिटिल फ्लावर ही जी शाळा आहे त्या शाळेच्या बाहेर आहे। आपल्याला माहिती आहे की ठाण्यामध्ये एक मुद्दा सध्या खूप चर्चेला जातोय, तो म्हणजे शाळांच्या मनमानी कारभार। अनेक शाळांमध्ये हा मनमानी कारभार पाहिला जातोय, ज्याच्यामध्ये फी वाढवली जाते, अचानकपणे फी वाढवली जाते। काही पुढच्या महिन्यांची जी फी आहे ती आधीच भरा असं पालकांना सांगितलं जात आहे। आणि जर फी भरलेली नसेल, म्हणजे एखादा 2 महिन्याची फी राहिलेली असेल, तर तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळणार नाही, अशा पद्धतीचे देखील अनेक प्रकार आपल्याला आढळून येत आहेत। मी आता या लिटिल फ्लावर ही जी शाळा आहे या शाळेच्या बाहेर आहे आणि या शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात नगरसेवक राकेश शिंदे जे आहेत ते आक्रमक आहेत। त्यांच्याबरोबर काही पॅरेंट्स, या लिटिल फ्लावर शाळेमध्ये शिकणारी जी मुलं आहेत त्यांचे जे पॅरेंट्स आहेत ते देखील आहेत। नक्की काय मुद्दे आहेत? राकेश शिंदे आज या शाळेच्या व्यवस्थापनाला भेटणार आहेत। त्यांनी आधी देखील या शाळेच्या प्रशासनासोबत चर्चा देखील केली आहे। राकेश शिंदे आज स्वतः या शाळेच्या प्रशासनाला भेटणार आहेत। माझ्यासोबत राकेश शिंदे आहेत आणि ही एक मशीन मला दिसतीये त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या हातामध्ये, हायजीन सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन दिसते। राकेश शिंदे माझ्यासोबत आहे। राकेशजी, शाळेच्या बाहेर उभे आहात, हे सगळे पालक तुमच्या सोबत आहेत, काय नक्की प्रकार आहे? सर्वप्रथम तर अतुलजी धन्यवाद, तुम्ही माझ्या बोलवण्याप्रमाणे आलात। दुसरी विषय असा आहे की हे जे पॅरेंट्स आहेत, आम्ही लोकमान्य नगरचं मी प्रतिनिधित्व करतोय, पाडा नंबर 1 ते 4। मध्यमवर्गीय लोक आहेत, म्हणजे सकाळी नोकरीला जाणार, संध्याकाळी येणार, 15-20 हजाराच्या वरती पगार नाहीये, दोघं नवरा बायको कामाला जातात, शाळेच्या जीवावरती मुलांना सोडतात। विषय असा आहे की दरवर्षीप्रमाणे ह्या लोकांनी ह्या वर्षी सुद्धा एक नवीन रूल काढला की रिझल्ट लागायच्या आधी पुढच्या 3 महिन्याची फी आधीच द्यायची, 5 महिने, 5वी 8वीची। आणि त्याच्यानंतर रिॲडमिशन हा पहिली नंतर मला वाटतं 10वी पर्यंत काय कुठल्या शाळेत नियम नाहीये तो। पहिली तर म्हणजे मी पण शाळा शिकलो, ब्राह्मण विद्यालयामधला मी विद्यार्थी आहे। पूर्वी ब्राह्मण विद्यालयामधून मी इथूनच चालत जात होतो, तर हा रस्ता आरपार होता, इथे गेट लागला, म्हणजे ही जागा हडप केलेली आहे। आत्ताच ह्याच्यात महिनाभरापूर्वी ही जागा ते हडप करणार होते मैदानाची, हे पण त्यांच्यावरती आरोप लागलेला आहे। आणि पैसे कुठून तर पालकांकडून उकडायचे, तर कसे उकडायचे तर त्यांनी ते एक नियम बनवलाय, त्यांचा स्वतःचा एक नियमावली आहे। म्हणजे ही शाळेला ग्रँट सुद्धा नाही, ग्रँट का घेत नाही तर ह्यांना सरकारचा कुठलाच दबाव नको, स्वतःच्याच नियमाने चालायचं। जर ग्रँट घेतली तर मुलींना फी माफ होते, ते बर्धन कमी होतं पालकांचं, मुलींची संख्या जास्त असते, तर त्यामुळे काय होतं की ते लोक ते नियम घेत नाही। त्याच्या व्यतिरिक्त ह्या शाळेमध्ये स्वच्छतेचा मोठा प्रॉब्लेम आहे, स्वच्छता नाही। काउन्सिलिंगची फी घेतात, पण मुलींना काउन्सिलिंग देत नाही, की जे 14-15 वर्ष मुलीला पिरियड्स येतात, तर पिरियड्स आल्यावरती काउन्सिलिंग किती घाबरली नाही पाहिजे, तिला बसून ठेवतात बाहेर आणि पालकांना बोलवतात, पालकांना बोलून मग तिला सांगितलं जातं की असा प्रॉब्लेम आहे। म्हणून ही सॅनिटरी नॅपकिनची जो बॉक्स आहे ना, तो आम्ही तिथं त्यांना मोफत देणार आहोत। माननीय प्रताप सरनाईकजी परिवहन मंत्री आहेत, त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे, तर आम्ही आता एक मोहीम ठरवली आजपासूनच की त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं प्रत्येक शाळेमध्ये एक सॅनिटरी नॅपकिनचा बॉक्स आम्ही फ्रीमध्ये देणार आणि त्याच्यामध्ये जे नॅपकिन लागतील ते आमची व्यक्ती जाऊन तिथे रिफिल करणार, कारण की शाळेमध्ये जर त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतील तर ते पण आम्ही द्यायला तयार आहोत। तर ह्या गोष्टीसाठी आम्ही तो सॅनिटरी नॅपकिन आणले। आता काल आम्ही प्रशासनाकडे जाऊन बसलो, तेव्हा प्रिन्सिपलकडे जाऊन बसलो, तर प्रिन्सिपलनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही ते बोलतात की आम्ही अकाउंट्स आम्ही सगळं बघत नाही, प्रिन्सिपल बोलले, तर ते मॅनेजर बघतात, तर ते फादर आहेत, त्यांना बोलवतो आणि आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करतो आणि आम्ही त्यांच्या पुढे मुद्दे मांडलेत। हे जे मुद्दे आहेत ते तुमच्या GR मध्ये, ते बोलतात हो आमच्याकडे त्याचा GR आहे, तर ठीक आहे, तुम्ही तुमचा बनवलेला जो GR आहे तो आम्हाला दाखवावा आणि त्याप्रमाणे आमच्याकडून पैसे घ्यावे, असं आम्ही त्यांना दिलेलं। राकेश शिंदे यांनी खूप महत्वाचा मुद्दा इथे मांडलेला आहे। मगाशी त्यांनी सांगितलं की प्रत्येक शाळेमध्ये काउन्सिलिंग व्हायला पाहिजे मुलींना, किंवा जेव्हा ते पिरियड्स येतात त्यावेळी घाबरलं नाही पाहिजे, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात, पण त्या गोष्टी होताना दिसत नाहीये। त्यामुळे राकेश शिंदे यांनी स्वतःहून तर इथं पाहिलं तर सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन स्वतः ते घेऊन आलेले आहेत आणि शाळेला देणार आहेत। पॅरेंट्स माझ्यासोबत आहेत, राकेश शिंदे यांना तुम्ही बोलवलेलं आहे, नगरसेवक आहेत इथले, काय नक्की तक्रारी आहेत तुमच्याकडे शाळेच्या विरोधात? गेल्या 2 वर्षापासून मी शाळेचं नेतृत्व करतोय। पालकांच्या खूप काही अडचणी सुरुवातीपासून शाळेत होत्या,
गेल्या 2 वर्षापूर्वी सुद्धा आम्ही शाळेशी काही गोष्टीवर चर्चा केली होती, पण शाळेची मुबलक अशी उत्तर आली नाही आणि त्यांनी कधी आम्हाला कधीच व्यवस्थित उत्तरं न देता काही त्याचं संपवलंच नाही. यावेळेला काय झालं की गेल्या वर्षी सुद्धा रिॲडमिशनच्या नावाखाली 1 महिन्याची फी ॲडव्हान्स घेणार, म्हणजे 12 महिने शिकवणार आणि 13 महिन्याची फी घेणार. हे शाळेचं काम गेल्या वर्षीपासून चालू होतं. त्यातून एप्रिल मे जून म्हणजे एप्रिलमध्येच जून जुलै ऑगस्टची फी ॲडव्हान्समध्ये भरा, ह्याची पूर्णतः रक्कम होते 11,000 रुपये. या सगळ्या परिसरामध्ये सगळे मिडल क्लास लोक आहेत, रिक्षा चालवणारे आहेत, घरकामं करणारे लोक आहेत. ते लोक मागच्या वर्षाची फी भरणार की तुमची ॲडव्हान्स फी भरणार? आणि 5वी ते 8वीच्या मुलांना रिॲडमिशन हे का? हे लोक कुठून एवढे पैसे भरणार? आम्ही गेल्या वर्षी रितसर कोर्टापर्यंत गेलो, शाळेला निवेदनही गेलं, तरी पण शाळेने त्या गोष्टीची काही दखल घेतली नाही. ह्या वर्षी मग शेवटी आम्ही भाऊंकडे गेलो. भाऊंच्या कामाचा धडाका आपल्याला माहितीच आहे. सगळे पालक आमच्याकडे आले, बोला आपण भाऊकडे हे करू. काल भाऊ लगेच आमच्या गोष्टीची तक्रारीची हे घेऊन ते काल भेटून गेले. आम्हाला आज बोलवलंय शाळेमध्ये. राकेश शिंदे साहेब, आता आपण प्रशासनाला मुख्याध्यापकांना भेटतोय आणि काय बोलतायत एकदा जाणून घेऊया. त्यांना आपण काल निवेदन तर दिलेलंच आहे. त्यांना आम्ही सांगितलं आम्ही तुम्हाला आता ह्या प्रेमात सांगतोय, नंतर मग आम्ही शिवसेने स्टाईलमध्ये कसं आंदोलन करायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी आज जर नाही मान्य केलं तर त्यांना आम्ही सांगितलं ज्या दिवशी शाळा चालू होईल एकही विद्यार्थी ह्या शाळेत जाणार नाही आणि आम्ही सर्व पालक इथे आम्ही बसून राहू जिथपर्यंत आमचं म्हणणं पूर्ण होत नाही. शाळेत जातोय आता आपण. शाळेमध्ये प्रशासनाला काही निवेदनं दिलेले आहे त्यांनी, आणि त्या निवेदनाला आता हे शाळा प्रशासन, मुख्याध्यापक आहेत, मला वाटतं फादर पण आतमध्ये आहेत, ते काय उत्तर देत आहेत ते आपण पाहणार आहोत. या आता काय आम्ही थांबणार बाहेर, एवढं माहिती आहे त्यांना, काल सांगितलेलं आहे. हा घ्या बोलो. हजर आहेत का? उगाच राहतो मी कशाला बसू. आता काल आम्ही यांना सांगितलं शांतता राखा. एकतर यांची रिॲडमिशनचा एक विषय होता जे तुम्ही दरवर्षी घेता 5वी ते 8वी पर्यंत, आणि जून महिन्यापर्यंतची फी, जून जुलै ऑगस्टची फी, ती फी तुम्ही रिॲडमिशन बरोबर रिझल्टच्या आधी घेता. जर तुम्ही ती फी नाही भरली तर रिझल्ट देणार नाही. मध्यमवर्गीय लोक आहेत ते. मी काल यांना मॅडमला सांगितलं होतं का मध्यमवर्गीय लोक आहेत. हां नाही तसंच नाही, मी पण त्याच्याबरोबरच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत म्हणून मी काल सांगून गेलो. तर तुम्ही त्याच्यावर काय निर्णय घेतला आता बसून? तर आम्ही त्यावर विचार केलाय आणि आमचं जे एज्युकेशन डिपार्टमेंट आहे ना स्वतःचं, त्यांच्यासमोर सुद्धा मांडलेलं आहे. तर कदाचित हे म्हणजे आता न घेता फॉर्म वगैरे तुम्ही जून मध्ये सुद्धा भरू शकता असं. नाही पण रिॲडमिशन हा जर रिॲडमिशन नाही काय काय एक सांगतो, मुद्दा सांगतो तुम्हाला. आन्सर तरी देऊ. हां, हां. तर रिॲडमिशन नसणार जर तुम्ही सोडून गेलात आणि परत आलात म्हणजे तर रिॲडमिशन होईल. तसं ते मान्य आहे, सोडून गेल्यावरती परत आल्यावर ऍडमिशन होतं हे सगळं मान्य आहे. पण आता जे 1ली पासून 10वी पर्यंत जो वर्गात जातो त्याला प्रत्येक वर्षाला जो रिॲडमिशनचा जो मुद्दा आहे तो आम्हाला नाही पाहिजे. प्रत्येक वर्षी नसतं हो, आणि नसणार सुद्धा.
एकदा ऍडमिशन घेतलं तुम्ही मग पहिली एक- मध्ये मग पाचवी हा- पाचवी पाचवी ते आठवीसाठी जो केलेला आहे तो पण नियम नाही पाहिजे, तो नियमच नाही पाहिजे त्यांना. तेच मी तुम्हाला सांगतो ना हा. की नसणार बोललो हा, ना मग मी. नसता मग तुम्ही आता हे मागच्या वर्षी 2 वर्षापासून चालू आहे. गेल्या वर्षी आम्ही दिलेल्या 10.5 लाख रुपये 9,54,000 रुपीज गेल्या वर्षी सगळं आम्ही आणलेलं आहे. भरले 10.5 लाख मग हे 9,54,000 सगळे पॅरेंट्स मिळून रुपीज. सगळे पॅरेंट्स मिळून फॉर 5th स्टँडर्ड अँड 8th Eighth स्टँडर्ड standard चे 600 विद्यार्थी आहेत. रुपीज हा अर्ज मी तुम्हाला 21/4 गेल्या वर्षी दिलेला आहे, होता. त्याच की संदर्भात. निशुल्क फी 3 महिन्याची ऍडव्हान्स मध्ये का घेता. घेता बरोबर आहे. याच्यामध्ये विषय असा झाला की तुम्ही 29 तारखेला पालकांकडून फी घेतला. फी घेऊन सुद्धा रिऍडमिशनच्या नावाखाली 1,590 रुपये प्रत्येक मुलाचा घेतला घेतला. एक्स्ट्रा. 1,590 गुणिले 5वी आणि 8वीचे आठवीचे मुलं. असे 600 विद्यार्थी होतात. हा. त्यांचा पूर्ण गुणिले 1,500 केला तर तो हिशोब तर 9.5 लाख रुपये. मग. मग रिऍडमिशनचे छोटी 1,500 amount नाही, रुपये 9.5 लाख रुपये. आहे ना. आणि 1,500 रुपये म्हणजे त्यांच्या 6 महिने 15 दिवसाचा राशन आहे जेव्हा त्यांच्याकडे. त्यातून ज्यांनी फीस नाही भरली त्यांच्या मुलांना Result नाही दाखवणार. भर वर्गात उभा उभा करायचे करतात. भर परत वर्गात उभा बाकीचे करतात. तुमचे नियम आहेत, बाकीचे तुमचे नियम आहेत की टीका लावून नाही यायचं, हे कोणी सांगितलं तुम्हाला? हे चुकीचं आहे. सांगतो तुम्हाला. हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. उगीचच कार्य नाही, मी उगीचच ते चुकीचं आहे. कानावर आलंय म्हणून सांगतोय. चुकीचं बोलू नका. दुसरी गोष्ट ऐका. जे खरं ते खरं. खरं ऐका. बोला. ठीक आहे. दुसरी गोष्ट, त्यांना पिरियड्स येतात, पिरियड्स झाल्यावरती तुमच्या पालकाला बोलवतात. तुमच्यासाठी मी एक मशीन आणले. काउन्सिलिंग मॅडम त्यात आहे. हा काउन्सिलिंग तू मशीन आणले, तुम्ही काउन्सिलिंग करत नाही म्हणून ते एक मशीन आणले सॅनिटरी सर हे सुद्धा चुकीचं आहे. तुम्ही allegation फक्त घालू नका. तुम्ही हे सुद्धा हे सुद्धा जे खरं आहे ते सर हे सुद्धा चुकीचं आहे. जोपर्यंत हे सुद्धा तुम्हाला चुकीचं आहे. हे चुकीचं allegation घालू नका. जे खरं ते खरं, खोटं ते खोटं. पॅरेंट्स खोटं बोलणार नाही. पॅरेंट्स खोटं बोलणार नाही. पॅरेंट्स खोटं बोलणार नाही. पॅरेंट्स खोटं बोलणार नाहीये. तुम्हाला ऐकावं त्याच्यात- लागेल. ऐकायला- फक्त बोलायचं मी नाही. ऐकूनच घ्यायला आलो ऐकावं नाहीये. घ्या. मी नाही, तुम्हाला तुम्हाला सांगायला आलो. ऐकावं नाही, लागेल. मी सांगायला आलो तुम्हाला. ऐका. हा. आवाज थोडी तुमची ही दादागिरी नाही, एवढ्या माझं दादागिरी नाही, नाही. दादागिरी. त्या मुलांवर किती करत मी असेल? देते, मी देते हा, मग विश्वास. हा. मी देते विश्वास. मुलांना विचारा. मी एक मिनिट, स्वतः हा. कॉन्सलरच्या मॅडम. कॅबिन मध्ये त्यांना विस्पर मिळतो, त्यांना ओके. पाहिजे. मॅडम त्या विषयावर लास्ट टाइम आपण जेव्हा शिक्षण अधिकाऱ्यांना बोलवलेलं, तुम्ही जे बोलता ना इग्नोर करता, त्यावेळेला तुम्ही हे मान्य केलेलं ते लेटर आहे आणि तुमचे सिग्नेचर आहे. अजिबात ते नाही. लेटर मी तुम्हाला देतो, तुम्ही मान्य द्या केलेलं त्यांना, त्यांनी हा, समोर ठेवा. हे लेटर देतो हा, असं ज्या- बोलू नका, मी नाही द्या दिलं. त्याच्यावरती दादागिरी त्यानंतर करता. तुम्ही आवाजवर किती आवाज करत कमी असाल? करा. नाही. त्यानंतर तुम्ही आवाज कमी करून बोला. नाही, आवाज कमी करूनच बोलत होतो आम्ही. आम्ही आवाज वाढवला. मॅडम तुम्ही आवाज वाढवला, आम्ही आवाज वाढवला नाही. आता सांगतो तुम्हाला, आम्ही प्रेमातच बोलतोय. काल पण मी प्रेमातच बोललोय. आवाज तुम्ही वाढवलाय. खोटं बोललो नाही. खोटं बोललो असं मी मशीन आणली असते आम्ही. मी काल इथे येऊन गेलो. खोटं बोललो नाही. तुम्ही काहीतरी बोलू नका. आम्ही मुलांना विश्वास देतो. तुम्ही विचारा. मी काउन्सिलर फ्री मध्ये देतो. फ्री मध्ये. फी मध्ये नाही, काउन्सिलिंग फी घेता तुम्ही. काउन्सिलिंग फी घेतात सांगता. फ्रीमध्ये तुम्ही घेताय. काउन्सिलिंग फी घेताय. काउन्सिलिंग फी देऊन पण तुम्ही विश्वासचं घेताय. पैसे नाही घेत. मॅडम विश्वास देतो. मॅडम तुम्ही पालकांचे काउन्सिलिंग फी देता बोलले. काउन्सिलिंग फी घेता तुम्ही. बोलताय. हा, फी घेता तुम्ही. विस्पर. मी बोलले का काउन्सिलिंग फी घेता? नाही, नाही. विस्पर बोलले. हो ऐकून घ्या जाऊ तुम्ही. तुमचा आवाज तुम्ही आवाज खाली करा पहिला. मी आवाज पहिला हळू बोलत होतो मी तुमच्याशी हळू बोलत होतो. यांनी आवाज चढवलाय. आता काय- म्हणजे एवढे उत्तर इथे बोलतात आता तिथे एक मिनिट, तुम्हाला आता इथे काय ऐका, तुमचे? एक मिनिट तुम्हाला जर 10 पालकांनी जर रायटिंग मध्ये लिहून दिलं तर की आमची मुलीची व्यवस्थित काउन्सिलिंग झाली तुम्ही मान्य कराल? मान्य करा. करा का बोला? हा? मान्य करताय? हा. आता तुमचं माणसाला जमा तुम्ही एकटं करा. पॅरेंट्स लोकांना हात येऊन देत नाही. हा. आणून देतो. तुम्ही बरोबर. तुमचं माणसं जमा करा. ज्याने तुम्ही सांगणार म्हणजे नाही मॅडम आहे. एवढी उत्तर तिथे बोलताय. आम्ही आम्ही काय काय सांगू? बोलतो? कॅश पेमेंट बरं. घेत नाही. आम्ही कशाला सांगू? शिकणारी जी मुलं आहेत ना त्यांचे पॅरेंट्स आहे ही कुठली माणसं नाही हे कुठले हे काय बाहेरचे आणले ना आम्ही या शाळेतले आणले. आणि तुम्ही म्हणताय की आम्ही सांगू त्या पालक ऐकायला हे पालक मोठे आहेत का प्रत्येक वेळेला? आम्ही प्रेमात बोलायला आलो. आवाज यांनी कोणाला चढवला. नाही दिलं ते सांगा. नाही, नाही. अहो, आमचं- आता हे मी माझा आमच्या- मुद्दा फक्त विस्पर बद्दल होता. बरोबर. तुम्ही बाकी काय त्याच्यात अटॅच करू नका. काय मी attach केलं? फक्त attach काय केलं फक्त त्यामध्ये? विस्पर बद्दल बोलले. आम्ही मी काही स्वतः attach केलेलं attach केलेलं नाही. अहो, आता ओके मी सांगू का ऐकून ऐक, ऐक, घेतलं. ऐक, ऐक, मी सांगू ऐकून का घेतलं नाही. मी सांगू आम्ही का प्रेमात बोलत होतो. आता मी बोलू आतापर्यंत का? आम्ही प्रेमातच बोलतोय. मी बोलू मॅडमने का आता? आवाज चढवला. आता मी- आमचा आवाज चढणार. हा मुद्दा गेल्यावर आम्ही आता मी काही बोलू का? बसलेलो नाहीये. आम्ही फक्त प्रेमात बोलायला आता आलो. मी बोलू फक्त का? मी- हा बोला ना तुम्ही. बोला त्यांचं. जेव्हा मुलींना पिरियड्स होतात दॅट टाइम व्हॉट डू वी डू जनरल मिशन Yeah. वी गिव्ह देम सॅनिटरी नाही, नाही. अरे अरे ऐका तरी बाबा तुम्ही नुसतं हा, बोलत बोला, राहणार. बोला. कसं चालणार व्हॉट डू वी डू As they come, we give them a वी गिव्ह देम द पॅन्ट्स
So it has started when we have given you written complaint. Beforehand, Okay, one second. I will deny on this आता आमचं ऐकून घ्या. because तेव्हा काय झालं साहेब, आम्ही letter आवाज दिला, तरी कमी करा. signature आहे. नाही, ऐकून घ्या. आम्ही इथेच आहोत ना. ओके आय टॉक सॉफ्टली 1 minute, गिव्ह मी अ चान्स. मी काय म्हणतोय, जेव्हा आम्ही तुम्हाला निवेदन दिलं, आम्ही तुम्हाला 4 कंप्लेंट दिले. माझ्या समोरची गोष्ट घडलेली मी सांगितली की जी एक मुलगी मुलीला घेऊन आली तर ती बाई समोरून बोलली, ती टीचर होती, यू कांट अंडरस्टँड, यू शुड कॅरी वन ऑफ द थिंग्स, म्हणजे जोरात बोलली. आणि तिथे आम्ही बसलेलो होतो फीस द्यायला. मग त्या इन्सिडेंट तुम्ही कमून केलात हे अधिकाऱ्यांच्या समोर. त्यानंतर तुम्ही द्यायला सुरुवात मान्य केली. करा, चुकी मान्य करा, मॅडम. नाही हा काय? मान्य करा. मग- दुसरी शिक्षण गोष्ट, झालं गेलं होतं. नाही, दुसरी गोष्ट, मान्य केलं होतं. तुम्ही जे ठेवताय ना, व्हॉट वी हॅव डन, आम्ही यांना ते निवेदन दिलं तर यांनी काय केलं, विल अरेंज अ आता मशीन मशीन फॉर लावल्याबद्दल आम्ही फ्री गेल्या ऑफ वर्षी कॉस्ट मागवलं दॅट होतं. ऑल्सो. तुम्ही ऍग्री केलं होतं की म्हणजे आम्ही प्रॉब्लेम लावू. व्हायला आम्हाला नको. लावली. मुली तुमच्याकडे पण येणार नाही, तिथल्या तिथे ते बटन मारून घेतील. हे आम्ही सोल्युशन शोधलो. आम्ही तुमच्या त्या इतर गोष्टीच्या विरोधात नाही. आम्ही साहेबांना सांगितलं की बाबा नाही, तुम्ही अशी मदत करा त्यांना. तर ते बोलले आपण इथेच काय सगळीकडे देऊ. या मदतीसाठी आल्यात आपल्या, तुम्ही जरा ऐकून घ्या त्यांचं, पण आम्हाला एवढंच म्हणायचं. नाही, आता पुढचा आता मुद्दा जी- असा GR आहे, चा- इलेक्शन GR का देणार? रिंग ऍडमिशन फीचं ते GR दाखवा. मान्य करा. आणि विषय पण तुमच्याकडे जर जीआर आहे तर आम्हाला तो जीआर आम्ही भांडू करतो. कॅश मागतात, हा, रिटर्न पाठवतात, तुम्हाला- कॅश मागतात. तुम्हाला सांगितलं ना, admission fee ऑनलाईन नसतं. घेत नाहीत फीस. लिखित अहो द्या. साहेब नाही नाही, हे आम्ही ते काय- काय- आता तुम्ही आता बोलाल पुढच्या वर्षी परत GR तुमचं GR बोला. काढणार. तो GR GR आहे, आम्ही काढणार. दाखवतो आणि बोलल्यात तुमच्याकडे म्हणून जर जीआर आहे तर आम्ही त्या जीआर वरती भांडू. ठीक आहे. आम्ही कोर्टात जाऊ त्याच्यासाठी. जीआरची मागणी केली आम्ही, जेव्हा भेटेल तुम्हाला सांगतो. म्हणजे अहो, तुमच्यासाठी जर- स्पेशल ऐका जीआर तरी ना. लिटिल फ्लॉवर ऐका तरी. स्पेशल जीआर बनला का की जर आम्ही देऊ नाही शकत तर आम्ही मागणार पण नाही, ऍडमिशन फी घेणार पण नाही. पण गेल्या वर्षी एक- घेतलीच. आता 2 मिनिटं बोलतो. हाच मुद्दा मांडायला आम्ही गेल्या गेल्या वर्षी वर्षी आलेलो. हा लेटरवरती सविस्तर लिहिलेलं आहे की तुम्ही ही फी घेऊ नका, तरी तुम्ही घेतलात. ज्या पालकांनी भरले नाही, शेवटचा पालक मी राहिलो होतो, माझ्या मुलाला दरवेळेला वर्गात उभं करायचे, फी नाही भरली, प्रेझेंटी नाही घेत तोपर्यंत प्रेझेंटी पण नाही घेत. हे तर खरं की नाही? हा मॅडम, बोलवा. हे तर खरं की नाही की प्रेझेंटी तुम्ही घेत नाही का, तर तुझी फी नाही भरलेली म्हणून. गेल्या वर्षी नाहीये, मी सांगतो 1 मिनिट दादा, गेल्या वर्षीचा 8E चा रजिस्टर काढा, त्याच्यामध्ये माझ्या मुलाची 15 दिवस हजेरी लावली की नाही ते दिसेल का, तर त्यांनी फी भरली नाही म्हणून. हा प्रकार आहे. एक्झामला बसून पण नाही दिलं. आता म्हणतात घेणार नाही, मग आणि अहो, मग त्यांनी कितीतरी ह्या झालेल्या गोष्टी बोलतोय ना ज्यांना आम्ही. ज्यांना रिझल्ट दिलेत ना आम्ही सरनाईक साहेब, प्रताप सरनाईकजी साहेब आहेत ना परिवहन मंत्री, त्यांच्या ऑफिसमधून मी स्वतः फी भरायला पाठवले, ज्यांना तुम्ही रिझल्ट नाही दिलेत. अहो, कोविडच्या टायमापासून लोकांची परिस्थिती खराब आहे, तुम्ही मान्य करायला पाहिजे. आम्ही त्याची आम्ही पण तुम्ही fee- किती जणांची फी आम्ही भरली. तुम्ही भरली सोडून द्या, पण ते आमच्यापर्यंत आले तर आम्ही भरली, आम्ही दाखवतो तुम्हाला. साहेबांनी मदत अतुलजी यांनी मान्य केलेलं आहे की रिऍडमिशनचे पैसे कधीच घेणार नाही. त्याच्या पुढे ज्या काही गोष्टी आहेत ते मान्य करतात, जे आपण निवेदन दिले ते तुम्ही पहिला रेकॉर्डमध्ये घ्या, म्हणजे तुम्हाला ते कळेल. नाही तर हे पुढच्या वर्षी परत तोच नियम लावतात आणि त्यांच्या नियमाप्रमाणे मग चालतात. यावर्षी यांनी का हजेर काढला, हे काढलं पत्र की 9,805 रुपये रिऍडमिशन म्हणून भरा. आता हा जो पत्रक आहे आणि यांच्याकडे जो जीआर आहे, त्यांना आम्ही सांगितलं की तुमचा जीआर तर आम्ही कोर्टात जाऊन भांडू. जर तुमच्याकडे स्पेशल तुमच्या लिटिल फ्लॉवरसाठी जर जीआर बनलाय, कुठल्या गव्हर्नमेंटने बनवून दिला असेल तर आम्ही कोर्टात जाऊन भांडू त्यांच्याबरोबर की तुम्ही ह्यांच्यासाठी का फक्त जीआर बनवला. कारण की ही शाळा फक्त मध्यमवर्गीय लोकांसाठी आहे. श्रीमंतांची मुलं इथे शिकू नाही शकत, त्यांना त्यांच्यासाठी मोठ्या शाळा आहेत. हे मध्यमवर्गीयचे लोक आहेत. 70% लोकमान्य नगर, सावरकर नगर, वर्तक नगरची लोक आहेत तिच्यात. 9,805 अमाऊंट दिली, त्यांचे पैसे रिफंड करायला 9,805 रुपये भरले. यावेळीचे भरा, तर मुलाला बसून दिला. गेल्या वर्षी एक्स्ट्रा फीस एक्स्ट्रा फीज नाही, जेव्हा सेक्शन चेंज होते एवढी अमाऊंट भरा, 9,805. कारण युडाईस नंबर. आता तेच मी ते पेपर करायला घेतले, नाही भेटले तर नाही करणार. सिंपल हा नियम नाही ना साहेब, हा कुठला नियम आहे? मुलं शिकणार यांच्या कसे? म्हणण्याप्रमाणे पालकांचं समाधान झालं असेल तर ठीक आहे. आम्हाला रायटिंग रायटिंग मध्ये काही असेल तर रायटिंग मध्ये घ्या. दुसरी गोष्ट, मी आज महासभा आहे, महासभेला जायच्या आधी मी पहिले इथे आलोय. महासभेमध्ये मी यांचा विषय घेणार, यांच्या स्कूलची ऑडिट होते की नाही, यांच्या स्कूल बसची ऑडिट होते की नाही, ट्रॅफिकमध्ये पण कंप्लेंट करणार की यांच्या स्कूल बस ह्यांच्याच आहेत की कुठल्या एजंटच्या आहेत,
की तो त्याची टॅक्स भरतो नाही भरतो, मुलांची किती काळजी घेतो. ह्यांच्या स्कूल बसमध्ये एक ड्रायव्हर बरोबर लेडी असते की जेंट्स असतो, हे पण महत्वाचा पॉईंट आहे. मीटिंग वर्षातनं एकदाच होते. एकदाच होते. स्टार्टिंगला आणि ते पण या सगळ्या गोष्टीचा विषय काढणार मी आता. जर यांची एवढी आरेरावी आहे तर मी पण सुद्धा थांबणार नाही इथे. मेंबर्स पण सिलेक्ट करतात ना, त्यातून वेगळा नंबर सिलेक्ट केला जातो, एक वेगळा मेंबर सिलेक्ट केला. कसं आहे माहितीये, जे पीटीए मेंबर सिलेक्ट करतात ना, त्यात ना सिलेक्शन मध्ये ना हे लोक काय करतात, प्रतिनिधी निवडतात. त्या प्रतिनिधींमध्ये त्यांचा माणूस कोण आहे त्याला जवळ घेतात आणि त्यांच्या थ्रू सगळे डिसिजन्स घेतात आणि त्या माणसाला माहितच नसतं की काय चाललंय शाळेत. म्हणजे या शाळेची पूर्ण आरेरावी चालू आहे, ती आपण थांबवणार कुठेतरी. दुसरी गोष्ट, प्रिन्सिपलला विचारून घ्या, मी ट्रॅफिक निवेदन दिलं होतं. आरटीओ मध्ये पण आपण याचा मुद्दा घेतोय. यांच्या बसची ऑडिट करणार, स्कूलची पण ऑडिट करणार, यांचे टॉयलेट्स बाथरूम किती स्वच्छ आहेत ते पण आपण बघायला लावणार. हे सगळं आपण आता पुढे चालू ठेवणार आहे. ह्या शाळेची आरेरावी आपण इथे होऊन देणार नाही. आणि तुम्ही जे बोललात ते आम्हाला लिखितमध्ये पाहिजे, ते तुम्ही लिहून द्या. 29 तारखेला ऍडमिशन ठेवलंय. काल ते बोललेले जीआर आहे म्हणून तो आणि जीआर असेल तर जीआर दाखवा, आम्ही जीआर प्रमाणे भांडू. 29 तारीखला ऍडमिशन ठेवलंय तुम्ही. 29 तारखेला 29 तारखेला फक्त मुलांकडून ते 150 रुपये पण घेऊ नका जे तुम्ही फॉर्म फी म्हणून घेताय. फॉर्मचे 150 रुपये फॉर्म द्या. ऑनलाईन पाठवून तुम्ही द्या ना, लोक online झेरॉक्स करा ना. करतील 10 रुपयाचे. आम्ही झेरॉक्स काढून आमचा फॉर्म भरून देतो. काय स्पेलिंग मिस्टेक आहे आम्ही तुम्हाला करून देतो ना. तुम्ही ते पैसे नका फॉर्मचे घेऊ. 150 आणि त्या दिवशी 29 तारखेला कॉन्ट्रॅक्टवरती फक्त फॉर्म सबमिट झाल्या पाहिजेत. 1 रुपये घ्यायचा नाही. आणि पालक त्यांचा जून महिन्याची फी भरतील, जुलैमध्ये जुलैची भरतील. तुमच्या नियमानुसार जे ते भरत जातील. त्याचा लिखितमध्ये पण घ्या ती तुम्हाला आम्ही त्यांच्याकडून. ऍडव्हान्स मध्ये देणार नाही फी. गेल्या वर्षी घेऊन दिली. गेल्या वर्षी 10 लाखाचा एक्स्ट्रा पैसे तुम्ही घेतला. 10 महिना आरोप करतोय सर. 10 लाख रुपये जास्त घेतला पालकांकडून. 12 महिने शिकून 13 महिन्याची फी घेतली. 1590 रुपये रिएडमिशनच्या नावाखाली. ज्याचा रेकॉर्ड आमच्याकडे आहे. प्रत्येक स्टुडंटची दरवर्षी काउन्सिलिंग फी घेतात. मग ती काउन्सिलर काय करतात, हा त्या मॅडम काउन्सिलर आहेत, पण प्रत्येक स्टुडंटची दरवर्षी काउन्सिलिंग फी घेतात. मग ती कशाच्या नावावर घेतात? किती मुलांचं तुम्ही आतापर्यंत काउन्सिलिंग केलं एवढ्या वर्षामध्ये, त्यांना विचारा, त्याचं आम्हाला द्या. त्यांचंच काउन्सिलिंग फी तुम्ही घ्या ना, ज्यांना गरज आहे त्यांच्या पॅरेंट्स कडून घ्या. पण प्रत्येक स्टुडंट काउन्सिलिंग फी भरायचीच नाही कोणी. ते भरल्याशिवाय पुढचं प्रोसिजर सर्वांचं करतो काउन्सिलिंग, प्रत्येक वर्गाचा मी करतो. तुम्ही ऐका तरी, स्कूलच्या हिशोबात करा ना सर, तुम्ही फी कुठली घेतात एक्स्ट्रा? आजकालचं वातावरण असं आहे की खूप काय अनेक प्रेशर येतात विद्यार्थ्यावर. तितकंच नव्हे, बिहेवियर मध्ये सुद्धा चेंजेस असतात. तर एक तर प्रत्येक वर्गात जाऊन मॅडम शिक्षण देते, सायकोलॉजिकल इन्स्ट्रक्शन्स आणि कसं वागावं काय करावं ती माहिती देते. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक स्टुडंटला ज्यांना त्रास होत आहे अभ्यास करण्यात या बिहेवियर मध्ये या कोणतेही त्रास पर्सनली घेऊन काउन्सिलिंग सुद्धा करतात. दिले 1 मिनिट कुणाला नाही दिलं. नाही. कुठल्या पॅरेंट्सच्या मुलांनी सांगितलं तुम्हाला? प्रॉब्लेम झालेला. माझा मुलगा एक दिवस सकाळपासून रडत होता. त्यांनी काउन्सिलिंग दिली, तो काहीही बोलला नाही. 2 महिन्यानंतर मला त्याने रिझन सांगितलं की क्लासमध्ये काही मुलं घाणेरडं बोलत होती. हे त्याने प्रिन्सिपल मॅडमना सांगितलं. प्रिन्सिपल मॅडम ऐकायला तयार नाहीत. तेव्हा माझ्या मुलाने सांगितलं की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा. त्यांनी काय उत्तर द्यावं प्रिन्सिपल मॅडमनी, घरी जा 1 लाख रुपये घेऊन ये, मग आम्ही फुटेज चेक करतो. तो 2 तो लहान खोटं बोलणार का? हे शोभतं का हे बोलायला? मला सांगा, नियम आहे का तुमचा? नियम आहे का? नियम आहे का मला सांगा. हा नियम आहे का मॅडम? Parents का खोटं बोलतील? अरे Parents parents कशाला खोटं बोलते? बोलते? आम्ही त्यांना काय पट्टी पडून आणले का? आम्ही मान्य नाही करत. अहो, त्या- ठीक आहे, तुम्ही मान्य करू नका, करा, ते विषय नाहीये. पण ऐका, तुम्ही या जिल्ह्यातून दाखवा, थांबवा. विषय संपला. ऐका, मी जाईन ना, हे असं चालणार नाही मॅडम. हे थांबवा, थांबवा. ऐका, हे कुठे हे चालणार नाही. नाही, पण हे कुठेतरी थांबवा. हे असं व्हायला नाही पाहिजे. ह्याच्या आधी पण भरपूर कंप्लेंट झाल्यात, पण आता ही ऍक्शन घ्यायची मोड टाइम का आला की आता हे जेव्हा डोक्यावरून पाणी जातं ना तेव्हा होतो, आपण घेतो. ह्याच्या आधी लोक फी नाही दिली म्हणून टीचरला दिला, आम्ही फी भरल्या, भरपूरशा गोष्टी आहेत. ऍडमिशन येतात घ्यायला नाही होणार डायरेक्ट, म्हणजे ठीक आहे, भरपूरशा गोष्टी आहेत. आता तुम्ही पहिला ह्या लिखितमध्ये द्या. ह्याच्या पुढे ह्या गोष्टी इथे घडणार नाही. आणि जर तुमच्याकडे जीआर असेल तर आम्ही जीआर वर भांडू, पण हे ऍडमिशनची फी आहे. रेकॉर्डिंग मध्ये आहे ना, हो. रेकॉर्डिंग मध्ये आहे ना. पेमेंट कॅश मध्ये घेतात.
पण आम्हाला लिखितमध्ये पण पाहिजे, लिखितमध्ये पण पाहिजे. स्काउटच्या युनिफॉर्म साठी पण हे लोक कंपल्सरी करतात आहे. आता कोविडचा पिरियड आलेला तेव्हा स्काउटचा म्हणजे तुम्ही कंपल्सरी पैसे द्या 800 रुपये. पण आधी आमचं कसं आहे, नाही आमच्या मुलाचा मोठ्या मुलाचा ड्रेस आहे तो जसाच्या तसा आहे, पण आहे तर मग हे म्हणतात की नाही तुम्ही घ्याच. नवीन कशाला घ्या, त्यांच्याकडे होता ना आणि मी ड्रेस, मुलाचा वापरू हे शकतो. आपल्या सुपरवायझर मी त्यांना पण भेटली होती, त्यांना पण सांगितलं होतं, पण त्या म्हणे की प्रिन्सिपल मॅडम ऐकत नाही. आणि तर 800 रुपये पाचवीला भरावेच जायचो लागतील. तर आम्ही पुढच्या 5वीच्या मुलाच्या वर्गातले पुस्तकांनी वाया वापरल्यात. हे हा टाईम होता. लायब्ररीच्या पुस्तकातून आमची होती. आम्ही ज्या ज्या वेळेला कंप्लेंट घेऊन मॅडमकडे येतो ना, आमच्या कंप्लेंट घेतल्या जात नाही, त्याच्यावर कुठला दुसऱ्या मुलाची रिझल्ट लोक पुस्तकं वापरले देत कारण आमच्याकडे परिस्थिती नसायची. मी पालक मिटिंग कंपल्सरी त्या याने सगळ्या पॅरेंट्सनी पैसे भरले. आता ज्यांच्या मुलांचे युनिफॉर्म आहेत ते कशाला घेतील ना नवीन. मग कंपल्सरी करून टाका, विषय तो नाही. वेळ पडली तर आपण कोर्टात जाऊ, त्यांच्या विरोधात काही प्रॉब्लेम येणार नाही. 29 तारखेला फक्त आपल्याकडे पॅरेंट्स आहेत 3000-4000 पॅरेंट्स माझ्याकडे स्वतःकडे आहेत, म्हणजे आपल्या स्वतः प्रभागामध्ये आहेत. तर मी यांच्यावर केस करू शकतो, माझ्याकडे पूर्ण अथॉरिटी आहे. जर यांच्याकडे GR नसेल तर नाही मी कोर्टात भांडेन ना, मी तयार आहे. साहेब, आमची रिक्वेस्ट आहे, आता महासभा आहे, तुम्ही महासभेला आता जातायत, तुम्ही आमच्याबद्दल आमच्या शाळेच्या त्रासाबद्दल गेली 4-4.5 वर्ष आम्ही भांडतोय साहेब सातत्याने, पण आम्हाला न्याय मिळत नाही. म्हणून आज तर हा मुद्दा लावून धरा आणि याची माहिती घ्या, चौकशी करायला लावा. ऍडमिशन बद्दल मुलांना बोलवलं ना, फक्त त्यांची नावं घ्यायची, बाकी पुढे काही घेऊ नका. फी 1 रुपयाची घेऊ नका तुम्ही. जून महिन्याची मुलांना नंतर त्रास होतो. torture झाला नाही पाहिजे, त्रास होतो. टॉर्चर त्यामुळे सगळ्यांना घाबरतात बोलायला, बाकी कोणाला बोलायला काही प्रॉब्लेम नाहीये. हे नगरसेवक राकेश शिंदे आहेत. आणि आता तुम्हाला जर त्रास झाला ना, त्याची पूर्ण जबाबदारी आमची असेल. तुमच्या मुलांना स्पेशली सांगतो आम्ही, असं होऊन देणार नाही शाळेत बी की ते तुम्ही कोणाला येऊन याच्यावरती देणार राग नाही. काढाल. हे असं झालं नाही पाहिजे सर. मी एवढा जर आक्रमक झालो ना तर मी यांना शिवसेना स्टाईलमध्ये दाखवीन की काय असतं ते. आम्ही करू. असं आम्ही काय आमच्या स्टाईलमध्ये करू. तुम्हाला जरा तरी त्रास झाला आणि माझ्यापर्यंत आला आणि समजलं की तुम्हाला त्रास झाला तर मग मी पण ऐकणार नाही. 100% तुमच्या बरोबर आहे शिवसेना. काय तुम्ही असं काळजी करू नका. असं होणार नाही. हे उगीच तुम्ही आले म्हणून हे त्रास देणार, ह्याच्या पुढे असं होणार नाही. ते मग आम्ही आमच्या पद्धतीत करू ते. रिऍडमिशनचे पैसे काहीच नाही, 3 महिन्याचे ऍडव्हान्स पैसे काहीच नाही भरायचे. रिझल्ट घ्या. 3 महिन्याची कुठून आले 3 महिने? अहो त्याचं दिले तुम्ही. दाखवा परत ते मान्यच करा. सर स्कूल चालू झाली ना, तुम्ही घ्या ना फी. लेटर दाखव ना तू सर. स्कूल चालू झाली ना, तर पुढच्या वर्गाची पुढच्या वर्गात घ्या ना फी. आता मी काय बोललो, जून मध्येच भरायला बोललो ना. मग आता तुम्ही तेच बोलता. ते आपण GR घेऊ. ते आता तुम्ही ते कंपल्सरी केलं म्हणून तो विषय झालाय ना. असा कुठला GR नाहीये, हो, ते हे तर देऊ आहे, म्हणून शकत तर मागवूया नाही. त्यांच्याकडून. GR देऊ शकत हो, नाही. मग बघूया ना यांनी आपण. स्वतःचा बनवलेला GR आहे. हे जे ब्रेकअप आहे ना, त्याचं लेटर. 9,800 हे यात आहे ना, लिहिलेलं आहे ना. 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ना, बरोबर आहे ना? म्हणजे फी एका महिन्याची, त्याच्यामध्ये काउन्सिलिंग आहे. गेल्या वर्षी 3 महिन्याची होती. अजून मी गेल्या वर्षी मध्ये यावर्षी लास्ट इयर 3 महिन्याची होती. त्यांनी अग्री केलं, लास्ट महिन्यात 3 महिन्याची घेतली. आता ह्या महिन्याची तुम्ही घेताय, बरोबर ना? पण आता एप्रिल चालू आहे मॅडम, मे आणि जूनची अच्छा, मी काय बोलतो, जूनला जर तुम्ही भरा ना. अरे किती का तुम्ही तेच अहो पण हेच मी गेल्या वर्षी सांगितलं तेव्हा नाही ऐकलं. आता दादाने त्याच्या स्टाईलने सांगितलं, तुम्हाला कळलं. गेल्या वर्षी नाही कळलं. आहे ना, ते 50 रुपीज आहे. विषय लक्षात घ्या. तुम्ही आता काय करा, एक पॉईंट लिहून द्या, यांना लिखित मध्ये देतो, त्याच्यावर सगळे अग्री करायला होतो आणि याच्या पुढे जर असं काय घडलं तर मग आपण आपल्या हिशोबाने चालू करू. ठीक आहे. कोणी राकेशजी, काही महत्वाचे मुद्दे होते फी संदर्भातले. बरेच विषय मांडलेत, बरेचसे विषय त्यांनी मान्य देखील केलेले आहेत. रायटिंग मध्ये तुम्ही घेणार आहात त्यांच्याकडून. आता काय सगळं झालं या सगळ्या? आता कसं आहे की ते ऑन रेकॉर्ड बोललेले आहेत सगळे तुमच्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून. तर त्यांनी ते लिखितमध्ये द्यायचे. ते बोलले की आम्ही पहिला आमचा GR बघतो आणि मग लिहून देतो. असा कुठला GR आहे नाही. कुठल्या शाळेमध्ये असा GR नाही की तुम्ही तुमच्या मनमानीप्रमाणे चाला. त्यांना बोललो तुम्ही GR बघा आणि द्या. जर तुमच्याकडे GR असेल तर GR आम्ही घेतो आणि आम्ही कोर्टात जातो त्याच्या विरोधात. आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिखितमध्ये द्या. आता ते बोलले आम्ही तसं काय असेल तर आम्ही लिखितमध्ये द्यायला तयार आहे. पण आता सध्या तरी ते लोकांनी मान्य केलंय की अशी कुठलीही एक्स्ट्रा फी घेणार नाही आणि जूनपर्यंत आम्ही कुठलीही फी घेणार नाही. आणि रिझल्ट दिल्यानंतर जी काय ऍडमिशन होणार आहे ते फक्त फी भरायची, तिथपासून शाळा चालू करायची. ठीक आहे. थँक्यू सर.
सर खूप महत्वाचा मुद्दा होता फी संदर्भातला. राकेश शिंदे यांनी मांडलं पॅरेंट्स काही रिऍडमिशनचे जे मुद्दे होते 5वी आणि 8वीचे तुम्ही देखील मान्य केलेले की जे मुद्दे आहेत परत रिऍडमिशन आणि ती फी घेणार नाही म्हणून काय सांगाल? तर रिऍडमिशन जे आम्ही अगोदर ठरवलेलं की समजा विद्यार्थी सोडून गेला आणि परत आला मग ते रिऍडमिशन घ्यावं लागेल. ओके, त्याच्या व्यतिरिक्त जर आमच्या शाळेत विद्यार्थी आहे तो किंवा ती कंटिन्यू राहील. रिऍडमिशन घेणार नाही पाहिजे नाही. सिंपल आहे. सर आणखीन एक मुद्दा आहे. मगाशी पॅरेंट्स सगळे सांगतायत की फीस जी आहे ती आपण कॅशने ऍक्सेप्ट करतोय, जीपे फोनपे या युपीआयच्या इथून ऍक्सेप्ट करत नाहीये अशी देखील बऱ्याच जण. ते चुकीचं आहे. कॅशमध्ये घेतो, जीपे घेतो, ऑनलाईन घेतो, फक्त चेक नाही घेत कारण बाउन्स होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन घेतो आम्ही. पण ते ऑनलाईन पेमेंट्स आहे. स्कॅनर नाहीये, जीपे घेत नाही, स्कॅनर नाहीये त्यांच्याकडे, जीपे नाही घेत पेमेंट आहे. आणि नेट पेमेंट आता ऐका ना, पण करू शकता. आता थ्रू जाऊन करायला लागेल कारण ते डिटेल्स बरोबर फुल डिटेल्स. ठीक आहे, तुम्ही ते स्कॅनर लावा ना. आता अहो जमाना पुढे गेलाय खूप. आता दुःख आहे, वडापाववाल्याकडे जीपे, भाजीवाल्याकडे जीपे, तुमच्या स्कूलला पण जीपे पाहिजे ना. नाही पण तुम्ही करा ना, सिस्टम करा ना. अहो नाही करू शकत. अहो मुलं शिकतात, आई वडील अनपड आहेत, ऑनलाईनची प्रक्रिया आम्हाला माहिती नाही. दुसरी तुम्ही पॅरेंट्स मिटिंग घ्या, पॅरेंट्स मिटिंग पण घेता. साहेब 2 वर्षापूर्वी ना आम्ही हे सगळं लेखी दिलेलं, त्यांनी अॅग्री केलेलं की 2 दिवसाच्या नाही आम्ही लगेच तुमचं जीपे होईल. आमचे पॅरेंट वारंवार भरतायत पण त्यांना ना टर्म फी आणि डोनेशनची फीस हे पाहिजे, ऍडव्हान्स कॅशमध्ये पाहिजे आणि इतर फीस तुम्ही जीपे करू शकता. ते पण त्यांच्या वेबसाईटवर 4 दिवसांनी दिसतं. म्हणजे बाबा आझमच्या जमान्याचं जी त्यांचं हे आहे सर्व्हर आहे, अशी परिस्थिती आहे. तर सर आणखी एक मुद्दा आहे थोडा महत्वाचा. पॅरेंट्स मिटिंग होत नाही असं पॅरेंट्स. ते सुद्धा चुकीचा आरोप आहे कारण का प्रत्येक वर्गाचे प्रतिनिधी असतात. ओके, त्यांच्यासोबत मीटिंग रेग्युलरली होत आहे. ओके, पीटीए मेंबर्स रेग्युलरली मीटिंग होत आहे. त्यांच्यामध्ये एक मिनिट, आमच्याकडे काही पीटीए मेंबर पण आहेत, त्यांना विचारा की मीटिंग होतात. एक मिनिट लिसन. जी पीटीएची मीटिंग होते ना फादर, तुम्ही पीटीएला सांगता का की पॅरेंट पर्यंत हे मेसेज गेलं पाहिजे म्हणून? कारण आमच्याकडे हे मेसेज येत नाही. आता मी रोज शाळेमध्ये येते म्हणून मला कळतं की शाळेमध्ये काय चाललंय, पण माझ्या जरी वर्गात विचारलं ना बऱ्यापैकी पॅरेंटला शाळेमध्ये काय घडतंय हे माहितीच नाहीये. तुम्ही पीटीए मेंबर आहात. मी ना होत्या आता कोण आहे? यांचे जे मॅसेज आहेत ते मॅसेज खूप लेट येतात. आता समजा सरकारी जी आर काही असेल, काही इमर्जन्सी किंवा कसलं खूप लेट येतात मेसेज. मग मी पॅरेंटला काय उत्तर देणार? 11च्या नंतर येतात. तुम्ही सकाळी 9 वाजता किंवा कुठेही बातम्यांना वगैरे सगळं दाखवतात की शाळा बंद आहेत किंवा काय. हे लोक आम्हाला 11-12 वाजता सांगणार कसं काय? आमच्या डिसिजनप्रमाणे चालतात, ते ठरवणार असा विषय नाही. राकेश यादव तुम्ही ठरवलेलं आहे की एक निवेदन तयार करताय आणि त्याच्यावर ठीक आहे. रायटिंग करून त्याच्यावरून घेणार आहे म्हणून. नाही आपण काय करू, नाही आपण त्यांच्यासाठी एक पॅरेंट्स बरोबर बसून त्यांचे जे काही मुद्दे आहेत ते आपण आपल्या पत्रामध्ये द्वारे त्यांना देऊन टाकू आणि जे मान्य करतील त्यांच्याकडून लिखित घेऊ. आणि जर ते मान्य नाही केलं तर त्याचा जीआर जर त्यांच्याकडे असेल तर त्यांनी आम्हाला द्यावा. आम्ही कोर्टात जाऊ, कोर्टातून भांडू तो जीआर कॅन्सल करायला. तरी सुद्धा मला डाऊट आहे, 29 तारखेला हे रिऍडमिशनच्या दिवशी पालकांकडून पैसे घेतील, काउंटरवरती एक पैसा तुम्ही घेऊ नका. देऊ नका. जर तुम्ही घेतले तर तुम्ही देऊ नका, सरळ माझ्याकडे या, मग आपण बघू काय करायचं ते. मग आपण यांना हे विचारलं की शिक्षणाधिकाऱ्याचा काही त्रास आहे का? आम्हाला काय एवढे लेट मेसेज येतात? आम्ही जाऊन भेटू का शिक्षणाधिकाऱ्यांना? कारण शासनाचा जेव्हा जीआर येतो त्याच्यानंतर बऱ्याच वेळाने आम्हाला मेसेज टाकतात, मग ते खूप त्रास होतो ना आम्हाला. मग शिक्षणाधिकारीने यांच्यामध्ये काय नाही, शिक्षणाधिकारी पण काही लक्ष देत नाहीत त्याच्यामध्ये. याचं काय करायचं? आमच्या वर्गाचा जो पीटीए, आता आमच्या वर्गाचा कोण पीटीए मेंबर आहे आम्हाला माहिती नाहीये.
ह्यांनी पीटी मेंबरला काय सांगितलं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आम्ही येऊन डायरेक्टली पीटीआय मेंबर निवडतो तर तो एक व्हॉट्सअप ग्रुप, ऐका ना समजा पीटीआय मेंबर जेव्हा होतो तेव्हा आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनतो त्या सगळ्या पीटीआय. जेव्हा त्याला मेसेज येतो तो मेसेज पुऱ्या ग्रुपवरती जातो तेव्हा त्या पुऱ्या पॅरेंट्सला कळतं. तसं तुमच्याकडे एकाकडे पण ग्रुप नाही, तो बनवला सुद्धा आहेत ग्रुप आहेत पण त्याच्यावर मेन्स येत नाहीत. म्हणजे मीटिंग मध्ये जे मेन्स होतात म्हणजे इथून सांगितलं जातं, आम्ही होतो लास्ट इयर पीटीए, मला माहिती इथून सांगितलं जातं की पॅरेंट पर्यंत पोहोचवा, पण पॅरेंट जे पीटीए निवडले जातात त्यांनी पण पोहोचवायला पाहिजे ना आम्हाला. पण एक आहे की ह्यांना पण म्हणजे शाळेचं पण हे आहे की तिथल्या तिथे सांगा की पाठवून द्या. चुकीची आहे. म्हणजे नियम काय सांगतो, एक शिक्षण अधिकारी इथे असला पाहिजे, तो निवडणार, बरोबर की नाही. हे लोक काय करतात, जे निवडतात ना प्रत्येक वर्गातून त्याच्यावरून एका डिव्हिजन मध्ये एकच माणूस घेतात. म्हणजे हे 6 जण गेले बाजूला, एकच माणूस राहिला, असे मग 6-7 जण असतात. त्यापैकी पण 3-4 कळतं, बाकीचे कोण नसतात. म्हणजे हे 3-4 डील करतात. आपण निवेदन देऊन टाकू आणि त्याप्रमाणे तुमचे आमचे जे मुद्दे आहेत ते तुम्हाला आम्ही लेखी स्वरूपात देतो. तुम्ही ते मान्य करा, नसेल मान्य करायचे असेल तर तुम्ही लिहून द्या की आम्ही जे मुद्दे मान्य करतो ते करतोय, जे नाही करत असेल ते द्या, आम्ही बघून घेतो मग त्याच्यावर. ठीक आहे. आणि ह्याचं जरा ठीक आहे. फादर प्लीज ह्याचं जरा डिटेलिंग मध्ये टाकाल का तुम्ही. हे 11,000 कसले आहेत 5वीचे. हा 5वी आणि 8वी दोघांचे फक्त तुम्ही अमाऊंट टाकवली आहे, त्याच्या डिटेलमध्ये सांगा की टर्म फी किती घेतली आहे, ऍडमिशन. मी ऐकलं नसेल नंतर मी बोललो, तिसऱ्यांदा की चौथ्यांदा मी परत एकदा बोलतो की आता जे भरायचं तुम्ही जून मध्ये भरा. आपण जे भरतं ते आम्हाला कळलं पण पाहिजे ना. डिटेल देऊ ना जेव्हा देणार. आणि विशेष ठीक आहे. हा मशीन द्यायचं प्रिन्सिपलकडे देऊया का. आमच्याकडे जे आहे ते आपण अहो तुमच्याकडे डिस्प्लेला मशीन आहे का. मी तुमच्या डिस्प्लेला मशीन दिली आहे, त्याच्यावर काही मी माझं नाव नाही टाकलंय. ही माझ्यातर्फे तुम्हाला फ्री आहे सरनाईक साहेबांचा वाढदिवसानिमित्त. जर फ्री फील करायची असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा, आम्ही तुम्हाला फ्री मध्ये देतोय. हे सरनाईक साहेबांचा वाढदिवस आहे. हो तुम्ही आता हे तुम्ही लावून घ्या, नसेल तर मी लावून देतो तुम्हाला. हे आमच्याकडून तुम्हाला फ्री आहे. आणि याच्यात जर नॅपकिन पाहिजे असेल, लॉक नाही हवं. चावी दे, चावी सगळं करून द्या. ठीक आहे, फिटिंग करून देतो. तुम्ही सांगाल तिकडे डिस्प्लेला असलेली बरी, लोकांना कळलं पाहिजे की काय आहे. 5 रुपये द्यावे. याच्यात 5 रुपये वगैरे काय टाकायचं ते जेव्हा बाहेर लावतो तेव्हा ती 5 रुपये आहे, पण तुम्ही इथे फ्री मध्ये घेऊ शकता. याचा डेमो दे. काउन्सिलर मॅडमकडे द्या. काउन्सिलर मॅडमला दे, त्यांना जास्त. हा करणार ना आम्ही. तुमच्या आवाजामध्ये दम आहे, म्हणून करून देणार फ्री मध्ये करून देणार. आणि काउन्सिलर नाही दिलं तर याच्यावर कुठलं उत्तर तुम्हाला द्यायचंय. आमच्याकडे लेखी तक्रार घेऊन त्यांची आरेरावी बघा किती आहे. त्या मॅडमची, काउन्सिलर मॅडमची आरेरावी बघा किती आहे अजून पण. म्हणजे बघा त्यांची आरेरावी बघा काय. ठीक आहे, कार्ड पडतात हे बघा. पण मला तुमच्याबद्दल काय वाद आहे. नाही 1 मिनिट. लेडीज लोकांचा प्रॉब्लेम आहे, लेडीज लोकांनी सांगितलं, त्यांनी आमच्यापर्यंत सांगितलं. आणि ज्या वेळेला तर तुम्हाला बोलायचं होतं, गेल्या वर्षी तुमच्या समोर अधिकाऱ्यांनी विषय घेतला होता ना. गेल्या वर्षी तुम्हाला अधिकाऱ्यांनी तेव्हा तुम्ही ऍग्री केलं. समजतं यांची आरेरावी किती आहे, त्याला मान्य करा की ऐकत नाही. काउन्सिलिंग करते म्हणजे मुलांवरती काय परिणाम होतं करत असेल ते समजतं त्याच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन बघा ना. काउन्सिलर किती नाही याच्या पुढे त्रास झाला ना त्या मॅडमला काढून टाकणार बाहेर. महिला घेऊन येईन मी. तेच करा. आमचे शिवसैनिक महिला डेंजर आहेत तिच्यापेक्षा, कपडे काढून मारतील तिला. अशी काउन्सिलिंग करते काय ती. सर पॅरेंट्सला शाळेची सामतच आणायला लागेल मला असं वाटायला लागलं. राकेश शिंदे माझ्यासोबत आहेत, मी त्यांच्याशी बोलणार आहे. काही पॅरेंट्स पण आहेत, सगळ्यांना घ्या. या ना. हे सगळे पॅरेंट्स आहेत. पॅरेंट्सला समोर या ना. महिला आपल्या सगळ्या पॅरेंट्स.
दोन तीन महत्वाच्या मुद्द्यांवर राकेशजी आपण बोलणार आहोत. पहिला म्हणजे जो रिपीट जे ऍडमिशन बोलले होते 5वी आणि 8वीला ते त्यांनी कॅन्सल केलेले आहेत आणि ते घेणार नाही आता फी, ही महत्वाची मागणी तुमची मान्य झालेली आहे. काय सांगाल आता या सगळ्या गोष्टींबद्दल? आता त्यांनी तर समोर आपण ते लिखितमध्ये पण घेणारच त्यांच्याकडून, आपण त्यांना सोडणार नाहीये. जसं पॅरेंट्सचं म्हणण्याप्रमाणे आपण ज्या काही गोष्टी होते 4-5 मुद्दे होते त्या मुद्दे तर त्यांनी मान्य केलेलेच आहेत. ह्याच्या पुढची जी गोष्टी येतात जे स्कूलची ऑडिट बोला, स्कूल बसची ऑडिट बोला, हे मी आता महापौरांच्या दालनात जाऊन बसून पण नाही तर महासभेमध्ये पण घेईन हा विषय. तेव्हा तो मुद्दा घेऊन ह्या स्कूलचं तर पूर्ण मी ऑडिट करून जे काही गोष्टी आहेत ते पूर्ण चेक केल्याशिवाय मी पण पुढे जाणार. सर, राकेश शिंदे यांच्याकडे काही मुद्दे मांडले होते शाळाच्या मनमानी कारभाराविरोधात. आता त्यांनी प्रिन्सिपल आहेत, फादर त्यांची भेट घेतलेली, समाधानकारक उत्तरे देखील तुम्हाला मिळालेली आहेत. आम्हाला समाधानकारक सर्व पालकांच्या अनुसार मी त्यांचं खूप आभार व्यक्त करतो की कारण ह्या सगळ्या कंप्लेंट घेऊन पालक स्वतः प्रिन्सिपलकडे जायचे, पण त्यांनी कधी शाळेच्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना कधी सिरियसली घेतलं नाही. शेवटी हा कुठे ना कुठे उद्रेक झाला. पालकांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की हा जो न्याय दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व पालकांच्या वतीने त्यांचा आभार मानतो. आज तुम्ही आतमध्ये पाहिलं असेल त्यांची अरेरावी काय, जर एवढ्या मोठ्या माणसाला जर ते असे वागवतात तर सर्वसामान्य पालकाला बाहेर वाचून ठेवतो तो, ही कंडिशन आहे. आणि आम्ही प्रत्येक वेळेला निवेदन देतो. आज मी गेल्या वर्षी या गोष्टी हे काढले, रिसिट काढली की नाही पैसे भरा, शेवटी आम्ही दादांना गाठलं. आता ते म्हणतात आम्ही कमी करू. मग गेल्या वर्षी 10 लाखाचं काय करणार, त्याचं काय करणार तुम्ही? बरं का? मग हे तुम्ही आमचं ऐकलं असतं तर आम्हाला दादाला बोलावं लागलं असतं का? म्हणजे असे बरेचसे मुद्दे आहेत जे ऐकत नाही आमचे, पण आज दादा आला, सगळे मुद्दे आमचे क्लिअर केले. आज खूप बरं वाटलं. आज ते त्यांनी माघार घेतले, पण तरी पण हे कुठे ना कुठे जर आमच्या मुलांना काय केलं तर दादा आहेत आणि आम्ही आहोतच. मुद्दा आहे, मुलांना त्रास झाला तर मुलांना त्रास दिला तर आपण शाळा बंद करून टाकू, इथे रस्ता बंद करून टाकू. हे सगळी हडप केलेली जागा आहे त्यांनी, हे त्यांची स्वतःची जागा नाहीये. आताच तो मैदान हडप करता करता वाचले ते लोक. माहिती ना, हा मुद्दा घेतला होता महापालिकेने बांधून दिलेला मैदान, फक्त एकच मैदान राहिलं या वर्तकनगर लोकमान्य नगरसाठी, तर त्या मैदान ह्या लोकांनी हडप करायचा प्रयत्न केला, तो पण महापालिकेने हाणून पाडलाय. गेल्या वर्षी आम्ही एक मुद्दा काढला होता, ज्या बाहेर स्कूल व्हॅन आहेत बघा, त्या स्कूल व्हॅनचा मुद्दा आम्ही काढला होता. गेल्या वर्षी तुम्ही बाईट बघा, त्याच्यामध्ये ह्या व्हॅन कुणाच्या आहेत, कुणाच्या फिरतायत, त्याचं तुमच्याकडे ऑडिटिंग आहे का, ती कुठल्या गाडी कुठल्या रूटने जाते, त्याच्यामध्ये कुठले विद्यार्थी येतात, याची डिटेल्स यांच्याकडे एकही डिटेल्स नाहीये, काही नाही, जीपीएस नाही, काही नाही. म्हणजे कोणी येतं, कोणी ड्रायव्हर या असतो. संदर्भात राकेश शिंदे सांगितलं महासभेत आपण आरटीओ डिपार्टमेंटला आपण त्याची कंप्लेंट देणार आहे आणि ह्याचा पाठपुरावा करून आपण ह्यांचा पूर्ण फॉलोअप घेऊन यांचं जिथपर्यंत सरळ होत नाही तिथपर्यंत आपण याचा पाठपुरावा करू. राकेश शिंदे माझ्यासोबत होते आणि हे पॅरेंट्स देखील आपण पाहताय माझ्या पाठीमागे हे सगळेजण आहेत. या शाळेच्या मनमानी कारभाराला ते वैतागलेले होते. अनेक वेळा शाळा प्रशासनाची भेट घेत होते, परंतु त्यांना योग्य ती उत्तर मिळत नव्हती आणि अखेर त्यांनी राकेश शिंदे यांच्याकडे आपले हे सगळे प्रश्न मांडले. आणि तुम्ही पाहिलं तर आज राकेश शिंदे यांनी शाळा प्रशासन आहे, मुख्याध्यापिका आहेत, त्यानंतर फादर आहे, त्यांची भेट घेतली आणि एक समाधानकारक उत्तर जी आहेत ती आता या पॅरेंट्सला मिळालेली आपल्याला दिसून येत आहेत. आता लेखी स्वरूपात ही उत्तर राकेश शिंदे यांना मिळणार आहेत. बाकीच्या गोष्टींबद्दल ते बाकीचं प्रशासन आहे, आरटीओ आहे, महानगरपालिका प्रशासन आहे, यांच्याशी संपर्क साधून या गोष्टी व्यवस्थित या शाळेच्या संदर्भातल्या पालकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या सोडवण्याचा राकेश शिंदे जे आहेत ते प्रयत्न करणार आहेत. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद. बसेस आहेत, बसेसचा पण ऑडिट होतो की नाही ते आपण बघणार आहे. त्याच्यात सीसीटीव्ही आहे की नाही ते पण बघणार आहे. त्याच्यात सीसीटीव्ही तर काही दिसतच नाही, सीसीटीव्ही नाही याच्यात. त्याच्या बसची कंडिशन समजेल ना आपल्याला. विद्यार्थ्यांसाठी सेफ्टी असं काहीच नाहीये. आणि मुलींबरोबर लेडी एक कंडक्टर असते का जेंट्स असतो ते पण बघणार आपण.
बघ रे, याचे फोटो काढ. आहे का आतमध्ये कॅमेरा? बघ जरा. नाही नाही, हे पण कॅमेरा. या गाड्या या मोठ्या गाड्या गाडीचे पेपर व्हायला ते पण 90% गाड्या प्रायव्हेट चालतात इथे. हा का? 90% ह्या फक्त लावलेल्या 5 गाड्या इथे. इथून दिसतं ना कॅमेरा. दादा कुठच्याच गाडीत नाही. दादा गेल्या वर्षी आम्ही त्याच्या संदर्भात लेटर दिलेलं. तुम्ही आता एक काम करा, मला सगळे निवेदन द्या. मी कोकणी साहेब राकेश बोलतोय. झाले मीटिंग असेच आता मी लिटिल फ्लॉवर शाळेमध्ये आहे. ट्रॅकर आहेत. लिटिल फ्लॉवर स्कूल, लिटिल फ्लॉवर आपली वर्तकनगरची. आता तिकडे आहे ना, आपण आता ते काय पालकांचे कंप्लेंट्स होत्या, त्यांचे काय स्कूल बसेस आहेत लिटिल फ्लॉवरचे, त्या ऑडिट होतात की नाही ते चेक करायच्या. त्यांच्या स्कूल बसमध्ये कॅमेरे आहेत की नाही ते बघायचं. त्यांची हा बीट पाठवून द्या आणि चेक करायला सांगा आणि त्याचा लगेच अंमलबजावणी करा, कारण की कॅमेरे नाही आहेत स्कूल बसमध्ये आणि त्यांच्यामध्ये ओके. हां जीपीएस ट्रॅकर पण नाही आहे. हां नाही, पण ह्या लिटिल फ्लॉवरसाठी मी बोलण्याप्रमाणे करा. तुम्हाला पाहिजे तर मी माझं पत्र देतो. नक्की, ठीक आहे, चालेल. आणि आजच बीट पार्सल पाठवा तिकडे. काय होतं की त्यांनी आता आपण त्यांच्या स्कूलच्या बाहेरच बस उभ्या आहेत सगळ्या त्यांच्या, आणि आपण आता काय तिथे आपण एक छोटंसं आंदोलन केलं होतं की त्यांच्या फीचा प्रॉब्लेम्स होता पॅरेंट्सचा. त्या पॅरेंट्स तिथे बसची सुद्धा कंप्लेंट केलेली आहे आणि त्या बस म्हणजे बस पूर्णपणे बरोबर आहेत की नाही, व्यवस्थित आहेत की नाही, ते ऑडिट होतात की नाही ते पण जरा चेक करून घ्या. ठीक आहे, ओके. आत्ताच पाठवलं त्यांनी. थँक्यू. या फक्त सॅम्पल पीस आहेत, प्रायव्हेट गाड्या त्यांच्या सगळ्या. आणि त्यांची खबर यांना माहितीच नाहीये की कुणाच्या गाड्यात काय आहे. आम्ही 2 वर्षांनी सांगतो. लास्ट टाइम आम्ही विचारलेलं ते बोलले की हे बस आमच्या नाही. आम्हाला घेऊन नाही बोलतो, आम्हाला नाही माहिती. अवल आपल्या शाळेमध्ये फिरतायत, आपल्या शाळेचं नाव लावून फिरतायत, तर तुम्हाला माहिती नाही तिथे. मागच्या गाडीवरती लोड आलेलं आहे. शाळा आपल्या गाडी आपल्या शाळेची आणि लोडाचा लावलेला आहे. हे प्रत्यक्षाचा मुद्दा आहे दादा, पण येऊन करत नका. ट्रॅफिकवाले येत आहेत, गाडीवाले ते सगळे चेक करतील. त्यांना सांगितलं मी पत्र द्या आणि आता त्यांचा विषय संपला. एक मिनिट, एक फोटो घेऊ दादा. सर काय प्रॉब्लेम नाही ना? हो पाटील साहेब, हो जावा मॅडम. आभार मानतोय, आभार मानतोय. आभार मानत साहेबांनी. प्रियंका बोलते. दादा थँक्यू. आमच्याबद्दल तुम्ही शाळेमध्ये आमच्यासाठी तुम्ही शाळेमध्ये आलात आणि आमचे थोडे प्रॉब्लेम ऐकून सॉल्व्ह केले त्याबद्दल. आणि पुढे काय असेल तर आम्ही तुमच्याकडे येऊ परत आम्हाला मदत कराल अशी अपेक्षा आहे. किती पण वेळ आलं तरी मी तुमच्यासाठी येणार. दुसरी गोष्ट, तुमच्या कुठल्या मुलाला त्रास झाला आणि शाळेने जर त्रास दिला त्यांना मी बघणार. तुम्ही त्याचा टेन्शन घेऊ नका. त्याबद्दल तुमच्यासाठी मी कधी पण दिवस रात्र उभं राहीन मी तुमच्यासाठी. ओके, चला. लांब